भूमीच्या अंगणात, या भारतभूमीच्या अंगणात। आज दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज पिंपरी येथे जल्लोषात साजरी करण्यात आली। गेले 2 वर्ष कोरोनाच्या निर्बंधात संपूर्ण देश असल्यामुळे सर्वच धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांवरती प्रशासनाने बंदी घातली होती। परंतु आज कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व निर्बंधांवरती शिथिलता मिळाली आहे। आता सर्व सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम अगदी जल्लोषात साजरी होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। याचप्रमाणे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। ज्यांनी या देशाची राज्यघटना लिहिली अशा महामानवाच्या जयंतीसाठी देशभरात तसेच पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या उत्साह पाहायला मिळतोय। पिंपरी चिंचवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील त्यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी पिंपरी येथील अनेक अनुयायी इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तसेच अनेक वेगवेगळे शिबिर देखील इथे ठेवण्यात आले होते। याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी। पाहूयात। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आहे। आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण आहोत। आपल्या मागे आता बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराच्या कानाकोपऱ्यातून लोक आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत। काय सांगाल? मी वंचित बहुजन आघाडीचा शहराध्यक्ष देवेंद्र तायडे या शहरातल्या तमाम नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। कालपासून या पिंपरी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या त्या ठिकाणी स्मारकाच्या ठिकाणी भीमश्रीच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लोक अभिवादन करण्यासाठी येत आहेत। खूप मोठा उत्साह आज दिसून येत आहे आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं त्यांचं संविधान या देशामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवण्यात देण्यासाठी जागृत असायला पाहिजे। या दृष्टीनं जनतेच्या आज मनामध्ये भावना दिसत आहेत। लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे, त्यांनी कसं वागावं, कसं बोलावं, कशा पद्धतीचे त्यांचे अधिकार आहेत हे बाबासाहेबांच्या संविधानामधून घेण्यासाठी, त्यांचे विचार मनामध्ये डोक्यामध्ये घेण्यासाठी आज हा तमाम पिंपरी चिंचवडमधील शहरामधील तमाम नागरिक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। खरंच या नागरिकांचं करावं तेवढं कौतुक कमी आहेत। बाबासाहेबांची महती, बाबासाहेबांचे विचार येणाऱ्या पिढीला घेऊन जाण्यासाठी सध्याची पिढी ही तत्पर झालेली आहे, ही सज्ज झालेली आहे आणि म्हणून कोरोनाच्या काळानंतर एक उत्साह 2 वर्षाच्या नंतरचा हा उत्साह या अलोट गर्दीमधून फार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। बाबासाहेब आंबेडकर नसते तर अशा प्रकारची भावना लोकांमध्ये आहे। आमचं जीवन काय झालं असतं, आमचं वागणं कसं राहिलं असतं, आमच्या शिक्षणाचे, आमच्या पोटापाण्याचे, आमच्या रोजगाराचे प्रश्न कोणी सोडवले असते, अशा प्रकारची भावना घेऊन आज पिंपरी चौकामध्ये नागरिक येत आहेत। खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा नागरिकांना। आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, तुम्ही तुमच्याकडून समाजाला काय सांगसाल? मी एवढेच समाजाला सांगेल की बाबासाहेबांचे विचार डोक्यात घ्या। त्यांनी जे सांगितलं की शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे, शिक्षण ही प्रत्येक समस्येचं किल्ली आहे, ती चांगल्या पद्धतीनं दर्जेदार शिक्षण घ्या आणि समाजाला एक चांगल्या उच्च कोटीवर नेऊन, उच्च पातळीवर नेऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज घडवूया। आपलं वागणं, आपलं बोलणं इतरांना, इतर समाजाला चांगल्या पद्धतीनं चांगलं वाटेल अशा पद्धतीचं आचरण, अशा प्रकारचं पद्धतीचं वर्तन आपल्यामधून, आपल्या वागण्यातून घडवूया, तरच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना हे अभिवादन ठरेल। आणि या शिक्षणाच्या माध्यमातून या शहरामध्ये ठिकठिकाणी आमचे जे काही तरुण शिक्षित लोक आहेत, मुलं आहेत, त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं। कुठल्याही प्रकारचं इकडे तिकडे लक्ष न घालता, कुठल्याही प्रकारच्या मोबाईलमध्ये लक्ष न घालता, मोबाईलमध्ये न भरकटता शिक्षणामध्ये आणि वाचनामध्ये लक्ष देऊन बाबासाहेबांना अभिवादन करावं। धन्यवाद। अजून काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत। तुम्ही काय सांगाल? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वप्रथम पिंपरी चिंचवड शहरामध्ये आलात, काय सांगाल? सर्वप्रथम मी तमाम जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींना मानाचा सप्रेम जय भीम घालतो। मी ॲडव्होकेट दीपक गायकवाड, राहणार पिंपरी चिंचवड। आज तब्बल 2 वर्षानंतर शासनाने कोरोनाचे निर्बंध उठवले आणि त्याच्यानंतर
तब्बल 2 वर्षानंतर भीम जयंती साजरी होत आहे आणि लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात जो उत्साह आहे तो भरभरून आलेला दिसत आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमुदाय इथे लोटलेला आहे. तुम्ही पाहत आहात की प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे की बाबा तब्बल 2 वर्षानंतर शासनाने कोरोना संदर्भात जे निर्बंध उठवले आणि त्याच्यानंतर ही जयंती साजरी होत आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जो कोणी भीम अनुयायी असेल, जी कोणी भगिनी असेल, बंधू भगिनी असतील, त्यांच्या मनामध्ये एक जयंती साजरी करण्यासंदर्भात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासंदर्भात एक उत्साह दिसून येत आहे. एवढं बोलतो आणि इथे थांबतो. जय भीम, जय भारत. आपला आवाज या न्यूज चॅनलच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वप्रथम अखंड बाराबुर्जा समाज बांधवांना शिवशाही व्यापारी संघटनेच्या माध्यमातून मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर या महाविकास आघाडीच्या सरकारनं या करोना कालखंडामध्ये जो 2 वर्षाचा जो लॉकडाऊन या ठिकाणी पूर्ण शिथिल करून पूर्ण सर्वसामान्य जनतेला रस्त्यावरती येऊन मोठ्या आनंदानं जयंती साजरी करण्यासाठी जी परवानगी दिली त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. भीम जयंती असा सोहळा आहे की तो पूर्ण जगभर बाबासाहेबांचा साजरा केला जातो. हे बाबासाहेब एक असे महापुरुष आहेत की एकमेव महापुरुष आहेत की त्यांची जयंती पूर्ण जगामध्ये साजरी केली जाते. त्यांचे जे स्वप्न आहेत की सर्वांनी संघटित होऊन संघर्ष करून शिक्षण करून समाजाचा विकास, सर्वांचा विकास करायचा आहे, ते स्वप्न फक्त 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला जमा होणार नाहीत. तर त्याच्यासाठी सर्वांनी ज्या जोमाने आज आपण इथं जमा झाला त्याच जोमाने सर्वांनी एकी दाखवून त्यांच्या स्वप्नाला साकार करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आज जगाला आहे. विद्या पाने के लिए एक मुसाफिर बेकरार था और भारत माता के गले का वो नीला हार था. विद्या पाने के लिए एक मुसाफिर बेकरार था, भारत माता के गले का वो नीला हार था. प्रताप सिंह ये नजारा देख के सब दंग रह गए. क्यों? कि समंदर पार जाने वाला भीम पहला महार था. भीम पहला महार था. भीम बुद्ध कबीर फुलेंच्या पदी, भीम बुद्ध कबीर फुलेंच्या पदी, भीम बुद्ध कबीर फुलेंच्या पदी त्रिवार वंदना में करीते आधी. लक्ष द्यायचं. ती महिला बोलते, उठून बाई सकाळी सकाळी ग, उठून बाई सकाळी सकाळी ग, गाते भीम बुद्धाची भुपाळी ग. नक्कीच गेली 2 वर्ष कोविडमध्ये गेली आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना आली. पण आज शासनाने 2 वर्षानंतर निर्बंध उठवल्यामुळे आज मोठ्या थाटामाटात जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती पिंपरी चिंचवड शहरामध्ये पार पडत आहे. कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे, पिंपरी चिंचवड. आपला आवाज.